कच्चे आंबे तेलात टाकून असं काही चटपटीत बनवलं की शिल्लक चव घ्यायला सुद्धा शिल्लक नाही एवढं ज्यावेळेस बनवत होतं त्याच वेळेस मुलं असे धावत पळत येत होते आणि इतका छान असा सुगंध येत होता. ज्यावेळेस आपण हा कच्चे आंबे तेलात टाकून जो चटपटीत असं काय बनवत होतं त्याचा सुगंधानेच मुलं धावत पळत येत होते. आता सगळ्यात आधी कढई घेतलेली आहे आणि हे कच्चे आंबे घेतलेले 3 ते स्वच्छ असे धुतलेले, त्याचा जो चीक असतो तो धुवून घेतला. आता हे देठ आहे ते काढलेले नाही आहे अजिबात. आता तेही का काढले नाही ते आपण पाहू. आता तेल घेतलेलं आहे एका कढईमध्ये. तेल एवढं घेतलेलं आहे की हे जे कच्चे आंबे आहे ते तळले जातील एवढं तेल घेतलेलं आहे. आता हे जे कच्चे आंबे आहे ते तापलेल्या तेलामध्ये तेल तापायला ठेवलं आणि सगळे जे 3 या ठिकाणी 3 आंबे घेतलेले आहे आणि अजून केले असती तर चांगलं झालं असतं. असं एवढे असं चविष्ट असा हा चटपटीत पदार्थ बनवत आहे तो कोणता तेही पाहू. आता सगळ्यात आधी सगळ्या साईडनी आता जिथं हे कच्चे आंबे तळलेले आहे त्याचा आता आंबे घेताना हे जे कच्च्या कैऱ्या घेताना थोड्याशा गोड असल्या तर आणखीनच छान असं लागतं. पण आंबटही असलं तर त्यामध्ये आपण गोड टाकणार आहोत त्यामुळे हे आंबट असल्या तर काही अडचण नाही. आता हे आंबे सगळीकडून असे हलून तळून घेतलेले आणि आता हे तळत असताना ना थोडा कमी गॅसच ठेवलेला आहे. म्हणजे आंबे नुसते फक्त तळायचे नाही आहे तर ते शिजले पाहिजेत. असे बिलबिले आंबे ज्या पद्धतीने बिलबिले होतात त्या पद्धतीने झाले पाहिजेत. आता हे आंबे सगळीकडून अलटपलट केली आणि हे आंबे तळून अलटपलट केली आणि सगळीकडून हे आंबे कमी गॅसमध्ये तळून घेतलेले आणि असं दाबलेलं आहे. तर आंबे ज्या पद्धतीने असे बिलबिले होते त्या पद्धतीने हा एक छोटा आंबा होता म्हणून तो पटकन तळले गेलेला आहे. हे थोडेसे मोठे आहे ते तळले गेलेले नाही आहे आणि तेही असे आलटून पलटून असे तळून घेतलेले आहे. आणि आता हे सगळे तळलेले आता हे काढून घेते एका ताटात आणि फॅन खाली किंवा मग वेळ असेल तर असंच थंड होऊन द्यायचं. पण आता वेळ नसला तर पटकन असे फॅन खाली झाले की थंड झाले की मग आपल्या हाताला चटके, कारण त्याला तळलेले त्याच्यामुळे ते हाताला चटके बसण्याची शक्यता असते. म्हणून हे आंबे सगळे थंड होऊन द्यावं लागतात. त्यावेळेसच ते पिळून घ्यायचे. आता ज्या पद्धतीने आपण आंबे पिळतो त्या पद्धतीने हे कच्चे आंबेसुद्धा पिळून घ्यायचे. आता हे थंड व्हायला ठेवलं पण अजून हात लावून बघितला थोडंसं कोमट आहे आणि त्यालाचा चटका जास्त बसतो. आता एक खलबत्ता घेतला त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहे. मसाले म्हणजे 1 चमचा बडीशोप, 1 चमचा ओवा टाकलेला आहे, 1 चमचा जिरे टाकायचे आणि 1 चमचा धने टाकायचे. आता धना पावडर टाकली तेही चालेल, जिऱ्याऐवजी पावडर टाकली तेही चालेल. पण अख्खे धने ज्यावेळेस दाताखाली येतो त्यावेळेस एकदम मस्त आणखीन त्याची चव वाढते. म्हणून मी अख्खे धने थोडेसे ओबडधोबड असे कुटून घेतलेले खलबत्त्यामध्ये. जास्तही कुटलेले नाही, थोडेसे ओबडधोबड असे कुटलेले या पद्धतीने. आता हे जे कुटलेला मसाला आहे तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. मला थोडंसं जाड वाटलं म्हणून मी पुन्हा एक दोन वेळेस असं कुटून घेतलेलं आहे. आता एका वाटीत काढायचं आहे. आता हे आंबे इकडं थंड झालेले आहे आणि आता याचे देठ आहे ते काढायचे. आधी देठ का काढले नव्हते कारण आंबा तेलात फुटला असता, म्हणजे त्याच्यामधला जो आतमधला पल्प आहे तो सगळा तेलात गळाला असता. म्हणून या आंब्याचे तळण्याआधी देठ काढलेले नाही आहे. आता देठ काढून घेते आणि असे हे आंबे पिळून घेते, कच्चे आंबे पिळून घेते. आता हे आंबे पिळून घेतलेले त्याच्यातली जी कोय आहे तीही तशीच ठेवायची, ती अजिबात. आणि आता हे जे साल आहे त्याची डाळ बनवली, मुगाची डाळ किंवा मग कोणतीही डाळ आपण बनवली आणि त्याच्यामध्ये टाकलं ती डाळीला खूप छान अशी चव येते. हे जे साल आहे कारण सालाचा उपयोग पण होतो, ते टाकून न देता डाळ बनवली की एकदम मस्त चवीला लागते. आंबट गोड डाळ अशी होती. आता एक वाटी घेतलेली त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. आता काश्मीरी लाल तिखट नव्हतं मग मी आपलं हे साधं आपण जे भाजीला टाकतो तेच लाल तिखट घेतलं 1 चमचा. ते थोडंसं तिखट आहे म्हणून
म्हणून मी थोडंसंच घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. आता हे साईडला ठेवून देऊ. आता तेलात जे आंबे तळलेले होते, कच्चे आंबे तळलेले होते, ते तेलातली तेल फक्त 1 चमचा तेल ठेवलेलं आहे कढईत आणि बाकीचं तेल जे आहे ते ओतून ठेवलेलं आहे. आता ते तेलामध्ये थोडासा आंबटपणा असलं ते चपातीसाठी लावलं की चपाती छान लागते. आता हे जो कुटलेला मसाला आहे, धने, ओवा, जिरे आणि ओवा, तोही यामध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला अजून दोन साहित्य टाकायचे, ते म्हणजे वेलदोडे आणि 2 लवंग घेतलेले आहे. याच्यामुळे मस्त अशी चव येते. आता तेही थोडेसे 1-2 सेकंद असं त्याला भाजून घेतलेले, जास्त वेळ नाही भाजून घेतले. आता हे मसालेही थोडे जास्त भाजले नाही, थोडेसे हलकेसे असे तेलात भाजून घेतले. त्यानंतर लाल तिखट आणि हळद पाण्यात मिक्स केली होती, ती या त्या मसाल्यांमध्ये, कुटलेल्या मसाल्यामध्ये टाकून देते. आता या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आणि ते आता आता हे सगळं बनवत असताना कमीच गॅस ठेवलेला आहे. जेव्हा वेळेस कच्चे आंबे तळत होतो त्यावेळेसही गॅस कमीच ठेवला. आणि आता हे पिळलेले जे पोळी आणि आंब्याचा जो पल्प आहे तो यामध्ये टाकलेला आहे. आणि थोडंसं सैल होण्यासाठी आता हे थोडंसं घट्ट वाटतं, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. ज्या ताटामध्ये आंबे पिळून घेतले त्याच ताटात थोडंसं पाणी घेतलं आणि पाणी टाकलं, कारण ते 1 मिनिटात लगेच उकळी आली की ते लगेच घट्ट होतं. आता याच्यात गोड आणण्यासाठी आपल्याला गूळ टाकायचं आहे. गूळ तर पौष्टिक असतो, पण तेवढं आणि गुळाने चवही वाढते. आता गूळ किती टाकायचा, तर आपण जे कच्चे आंबे घेतले ते किती गोड आंबट आहे त्यानुसार गूळ टाकायचा आहे. आता एक असा एवढासा हातात जो खडा घेतला तो फोडून टाकायचा आणि 1-2 मिनटं गुळासोबत हे जे पोळी आणि आंब्याचा पल्प आहे तो छान असा शिजून द्यायचा. एकदम मस्त असा सुगंध येत होता किचनमध्ये. बघा, आणि अशा पद्धतीने आपली ही कच्च्या आंब्याची भाजी झालेली आहे. भातासोबत, चपातीसोबत, कशाही सोबत किंवा तोंडी लावायला 1 चपाती ऐवजी 2 चपात्या सहज खाल एवढी चविष्ट अशी उन्हाळ्यामध्ये कोणत्याच भाजीला चव नसते. पण तोंडी लावण्यासाठी असं काही चटपटीत एकदम सोप्या पद्धतीने केलं की एकदम मस्त अशी लागते. चपातीसोबत एवढी मस्त लागली की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. फक्त तिखट कमी टाकलं का एकदम मस्त असं